धाराशिव इथल्या जलव्यवस्थापन कृषी पंधरवडा कार्यक्रमामध्ये पॉलिटिकल वॉर दिसून आले। पाणी प्रश्नावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंग पाटील आमने सामने आले। 2 पिढ्यांपासून निवडणुकीच्या तोंडावर पाणी येणार असल्याचं आश्वासन देण्यात येत आहे, असं ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली आहे। पाणी आणण्यासाठी काही झारीतल्या शुक्राचार्यांनी अडथळे आणले असं म्हणत राणा जगजितसिंग यांनी ओमराजेंवर पलटवार केला आहे। पालकमंत्री महोदय, मला अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात आणून द्यायची। आमच्याकडे तेरणा नदीच्या तिथून पहिल्यांदा आमचा कॅनल त्या ठिकाणी चालू होता। त्या कॅनल मधनं आमचे शेतकरी त्या ठिकाणी जमीन त्यांची बागायती करत होते, पण काहीतरी योजना सरकारनं आणायची ठरवली, बंद पाईपलाईन पाणी देतो म्हणून सांगितलं, झाला आमचा कॅनल टाकला बुजून। बागायती शेती जिरायती झाली असं अख्खं महाराष्ट्राचं जर कुठलं उदाहरण असेल तर फक्त मला वाटतं आमची बागायती शेती जिरायती झाली। युद्ध पातळीवरती काम चालू आहे। काही झालेले शुक्राचार्य असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी अडचणी निर्माण केल्या, परंतु त्याच्यावरती पूर्ण आपण मात करतोय, काळजी करण्याचं काही कारण नाही। आणि सरनाईक साहेब आहेत आपल्या मदतीला शिंदे साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत आणि आपले